कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, तुम्हाला माहिती आहे का, 3.5 शक्तिपीठ, जी 3 शक्तिपीठ आहे त्यापैकी माहूरची आपली जी माहूरची रेणुका माता, दुसरी कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरी तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीच्या गडावरची सप्तशृंगी माता, ह्या तुम्हाला माहितीच आहे। तसेच आपलं कुलदैवत काय आहे तर खंडेराया, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडेराया। आपण ज्यांना आपली कुलदेवी आणि कुलदैवत माहित नाही ते लोक, म्हणजे ती लोक या देवीची आणि या देवाची पूजा करतात, म्हणजे हीच आपली देवी समजतात। किंवा तुमची जी ग्रामदेवता आहे, म्हणजे तुम्ही ज्या गावात राहता ती देवता जी असते तिला तुम्ही तुमची कुलदेवता समजता। पण ती तुमची कुलदेवता आहे का हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, कारण प्रत्येकाला कुलदेवी माहिती असणं फार गरजेचं आहे। ती जर तुमची म्हणजे महालक्ष्मी माता, तुळजाभवानी किंवा सप्तशृंगी देवी या जर तुमच्या कुलदेवी असतील तर काहीच हरकत नाही। कारण ज्यांना माहिती असतं, ज्यांना अगदी 100% माहिती असतं, कारण त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलेलं असतं किंवा त्यांच्या आधीच्या पिढ्या होऊन गेलेल्या असतात, त्यांना माहित असतं, त्यांचे टाक घरात असतात, त्यामुळे प्रत्येकाला आपली देवी ही माहित असते। पण ज्यांना माहित नाहीये की आपली देवी काय आहे, आपली देवी कोण आहे, आपला कुलदैव कोण आहे, हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी आज काही सेवा सांगणार आहे। कारण बघा, कुलदेवी माहित असणं फार गरजेचं आहे। जी कुलदेवी आपल्या कुलाचा उद्धार करते, जे आपलं कुळाचं रक्षण करते, ती कुलदेवी आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। तर आपल्याला अशा छोट्याशा काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत, ज्यामुळे काय होईल, तुमची कुलदेवी जी कोणी असेल ती तुम्हाला स्वप्नात येऊन साक्षात्कार देईल। कारण आपली कुलदेवी आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहित असेल तर काहीच हरकत नाही, पण जर तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि इतर कोणी नातेवाईक, लांबचे नातेवाईक असतील किंवा आणि कोणी असतील ज्यांनी तुम्हाला विचारलं असेल की मला माहीतच नाहीये माझी कुलदेवी कोण, असं जे कोणी म्हणत असेल तर त्यांना हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा। कारण आपली कुलदेवी ही आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे। कारण प्रत्येक वेळी, म्हणजे कुठलंही कार्य करताना कुलदेवीचं स्मरण करूनच आपण पुढच्या कार्याला आरंभ करतो। आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्यांना तुमची कुलदेवी माहित आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायलाच पाहिजे। कारण आई, जी आपली आई आहे, तिचं आपल्याला दर्शन घेतलंच पाहिजे। त्यामुळे वर्षातून एकदा तरी कुठलंही हे बघा, नवरात्रमध्ये, श्रावणामध्ये, कुठल्याही ह्याच्यात जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचं दर्शन नक्की घ्या। बघा, तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहित नसेल आणि तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर असणं खूप आवश्यक आहे। कुलदेवी म्हणजे काय तर बघा, आपल्या कुळाचा जी उद्धार करते आपली आई, जशी आपली आई आपल्या कुलाचा उद्धार करते त्याप्रमाणे कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते। त्यामुळे प्रथम आपण आपल्या आईची सेवा करतो। त्याचप्रमाणे म्हणजे बघा, तुम्ही काय करता तर पहिली तुमच्या आईची सेवा करता आणि आईची सेवा केल्यानंतरच मग तुम्ही मावशीची सेवा करता, बरोबर ना? म्हणजे आईची तुम्हाला प्रथम सेवा केली पाहिजे, मग तसंच तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे, नंतर इतर देवींची, म्हणजे तुमची ग्रामदैवता आणि ज्या काही देवी आहेत त्यांची। पण पहिली तुम्हाला तुमच्या कुलदेवीचीच सेवा केली पाहिजे। आता कसं असतं, कोणाला काही जी आडनावं असतात त्या आडनावावरून त्यांच्या कुलदेवी ठरलेल्या असतात। म्हणजे प्रत्येकाच्या आडनावावरून देखील तुमच्या कुलदेवी, म्हणजे तुमच्या आडनावावरून तुमचं जे गाव असतं त्या गावामध्ये जी कोण असते ती तुमची देवी असू शकते, असं पण असू शकतं। पण ते तुम्ही तुमच्या पूर्वजांना किंवा इतर नातेवाईकांना, तुमच्या जे कोणी घरामध्ये मोठी माणसं आहेत त्यांना तुम्हाला विचारायला पाहिजे। आता बघा, आम्हाला जोपर्यंत आमची कुलदेवी माहित नव्हती तोपर्यंत आम्ही महालक्ष्मीला जात होतो, पण नंतर आम्हाला कळलं की आमची कुलदेवी ही रांगणाई आहे। तसंच तुम्हाला तुमची कुलदेवी काय आहे हे आपोआप लक्षात येईल। तर त्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे। तर आता बघा, आपण काय करायचं आहे, ज्यांना कुलदेवी माहित नाही त्यांनी ती इतर नातेवाईकांना विचारायची, किंवा तुमच्या समाजात सुद्धा लोक आहेत
किंवा तुमचे कोणी आडनाव बंधू आहेत त्यांच्याकडून तुम्हालाही जाणून घ्या की तुमची कुलदेवी कोण आहे. जसं बघा मुलांना आईची गरज असते तसंच आईला देखील आपल्या मुलांची गरज असते, कारण तिला असं वाटत असतं की आपली मुलं आपल्या जवळ राहावी, ती आपल्याशी बोलावी असंच तिला वाटत असतं. त्याचमुळे तुमच्या कुलदेवीला सुद्धा तुम्ही तिच्या भेटीला यावं असं वाटत असणारच, बरोबर ना, कारण तिला सुद्धा तुमची ओढ असणार. त्यामुळे ती सुद्धा असं म्हणजे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून जे सांगणार आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचला की मला माझी कुलदेवी माहीत नाही आणि या ताईंच्या व्हिडिओतून मला कळलं की कुलदेवी माझी कशी ओळखावी. यामुळे तुमच्या कुलदेवीला देखील बरं वाटेल की आज माझा हा भक्त माझ्यापर्यंत येणार, माझा हा मुलगा माझ्यापर्यंत येणार. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आपल्या कुलदेवीला तुम्ही जर जात नसाल, तिची जर सेवा करत नसाल, तोपर्यंत तुम्हाला काही ना काही अडचणी येत असणार. घरामध्ये कुणाची लग्न जमत नसणार, कुणाला मुलं होत नसणार नाही, आणि इतर बऱ्याच अडचणी असतात. आता त्या खूप अडचणी आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असू शकतात. तर अशा या बऱ्याच अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी कोण हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर आपल्याला आता छोटे 2-3 मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे अगदी छोटे आणि थोड्या वेळात आणि कमी खर्चाचे आहेत. त्यासाठी तुम्हाला खर्च नाही किंवा जास्त कटकट नाही किंवा काही हे नाही, छोटेसे उपाय आहेत पण ते तुम्हाला केले पाहिजेत. बघा, एक नारळ घ्यायचा, तो नारळ पहिला पाण्याने स्वच्छ धुवायचा. प्रत्येक वेळी म्हणजे ज्या ज्या वेळेला तुमचा नारळ तडकणार त्यावेळेला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो स्वच्छ धुवून तो देवाजवळ एक पाट ठेवायचा. त्या पाटावर तो नारळ, त्याची शेंडी आपल्याकडे करायची. शेंडी म्हणजे जो नारळ असा असतो त्याची शेंडी आपल्याकडे करायची. वर त्यावर 2 कापराच्या वड्या जाळायच्या. 2 कापूर ठेवायचे आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. आणि त्या कापराच्या वड्या त्या नारळावर जळत असताना ओम चैतन्याय कुलदेवता जागृत 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 काय म्हणायचंय, ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 हा मंत्र कापूर विजेपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे. आणि तो नारळ तुम्हाला पुन्हा देवाकडे तसाच ठेवायचा आहे. असं तुम्हाला 21 दिवस करायचंय. जर 21 दिवसामध्ये तो नारळ तडकला तर तो नारळ एखाद्या चांगल्या वाहत्या पाण्यात तुम्हाला नेऊन विसर्जन करायचंय. पण आणि एक दुसरा नारळ घ्यायचा, असं 21 दिवस करायचं. एक नारळ तडकला तर तो नारळ विसर्जन करायचा, पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा आणि पुन्हा तीच सेवा करायची. असं आपल्याला 21 दिवस मात्र पूर्ण कंटिन्यू करायचे आहे. त्यामध्ये अजिबात विघ्न आणायचं नाही किंवा मधी खंडित करायची नाही सेवा. आणि बघा, 21 दिवसातच म्हणजे 8-10 दिवस झाले की तुम्हाला त्याचे काही ना काहीतरी शुभ संकेत मिळू लागतील किंवा तुमच्या स्वप्नात येऊन स्वतः देवी तुम्हाला साक्षात्कार देईल. जर तुम्ही इतक्या प्रभावशाली आणि तुम्हाला अगदी खरोखरच जाणून घ्यायचं असेल तुमची देवी कोण, तर नक्कीच तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला देवी साक्षात्कार देईल. किंवा इतर नातेवाईक कोणतरी तुम्हाला सांगतील, अरे आपली देवी ही आहे, असं कोण ना कोणतरी तुम्हाला सांगणार. कोणी ना कोणीतरी किंवा कुठल्या तरी देवीचा तुम्हाला प्रसाद येईल, काहीतरी तुमच्या बाबतीत चांगलं होईल. असं तुम्ही करून बघा. ही सेवा तुम्ही करून बघा. केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा. 21 दिवसात तुम्हाला जेवढ्या आणि एक सांगते, जेवढं तुमच्या नारळाला तडा जाईल तेवढी तुमच्या देवीची बंधनातून मुक्तता होऊन ती तुम्हाला साक्षात्कार देईल की मी इथे आहे, तू या ठिकाणी मला येऊन भेट, असं देवी स्वतः तुम्हाला स्वप्नात येऊन सांगेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. दुसरं तुम्हाला काय करायचंय, 5 मंगळवार उपवास करायचा आहे आणि प्रत्येक मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि त्यावेळेला देवीला सांगायचं आहे की हे देवी, मी हे जे काही उपाय करत आहे त्या माझ्या उपायांना फल येऊ दे आणि मला तू दृष्टांत दे. त्यामुळे तुम्हाला त्याची लगेच प्रचिती येईल. कारण बघा, तुम्ही हे 21 दिवसाचा हा एक उपाय करणार आणि त्याच वेळेला तुम्ही मंगळवारचा उपवास देखील करणार. त्यामुळे तुम्हाला याची लगेचच प्रचिती यायला सुरुवात होईल. जर तुम्हाला 21 दिवसात देवी कोण म्हणजे तुम्हाला जर या 21 दिवसात तुम्हाला जर कळलं नाही
की तुमची देवी कोण, असं होऊच शकत नाही. कारण तुम्हाला 21 दिवसाच्या आतच तुम्हाला याची प्रचिती यायला लागणार आणि तुम्हाला देवी स्वतः येऊन साक्षात्कार देईल की बाळा मी इथे आहे, तू इथे ये, या ठिकाणी मी माझं वास्तव्य आहे, हे तुम्हाला लगेचच कळेल. इतका प्रभावशाली उपाय आहे, तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.